नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. लेसन नंबर 5 हीट. हीट या लेसनमधले जे आधीचे टॉपिक्स आहेत जसं की लॅटेंट हीट आहे, त्याचबरोबर रेझोलेशन आहे, ॲनिमलस बिहेवियर ऑफ वॉटर आहे, डीप पॉईंट इन ह्युमिडिटी आहे. हे सगळे चारही टॉपिक्स आपण या आधीच्या व्हिडिओजमध्ये पाहिलेले आहेत. सो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी जाणून घेण्यासाठी एक आपल्याला एक्सपेरिमेंट दिलेला आहे, तो आपण पाहूया. तर एक्सपेरिमेंट असा आहे की मटेरियल त्यासाठी लागणार आहे अ ट्रे विथ थिक लेअर ऑफ वॅक्स. एक ट्रे घ्यायचा आहे की ज्याच्यावरती वॅक्स म्हणजे मेणाचा थर असेल, आणि सॉलिड स्पेअर्स ऑफ आयरनचा एक स्पेअर घ्यायचा आहे, एक कॉपरचा घ्यायचा आहे, एक लीडचा घ्यायचा आहे, आणि त्या तिघांचं पण मास इक्वल असलं पाहिजे. बर्नर और स्पिरिट लॅम्प, आणि त्याचबरोबर एक लार्ज बिकर पण आपल्याला घ्यायचा आहे. सो प्रोसिजर काय आहे, तर प्रोसिजर या ठिकाणी सांगितलेली आहे. टेक 3 स्पेअर्स ऑफ आयरन, कॉपर अँड लीड ऑफ इक्वल मास. अशा प्रकारे 3 स्पेअर्स आपल्याला घ्यायचे आहेत, आयरनचा, कॉपरचा आणि लीडचा. ओके, त्यांचं मास इक्वल असलं पाहिजे. पुट ऑल द 3 स्पेअर्स इन बॉइलिंग वॉटर इन अ बीकर फॉर सम टाईम. आपण एक या ठिकाणी लार्ज बीकर घेतलं होतं, तर या बीकरमध्ये आपल्याला बॉइलिंग वॉटर टाकायचं आहे. आपण एक छान बीकर काढूया. ओके, सो हा एक असा बीकर आहे, आणि या बीकरमध्ये बॉइलिंग वॉटर आहे, आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे 3 स्पेअर्स टाकायचं आहे. एक आहे आयरनचा, एक आहे कॉपरचा आणि एक आहे लीडचा. सगळ्यांचं मास कसं असायला पाहिजे, इक्वल असायला पाहिजे. सो बॉइलिंग वॉटर म्हणजे बॉइलिंग वॉटरचं टेम्परेचर असतं 100 डिग्री सेल्सिअस. म्हणजेच आपण हे जे स्पेअर टाकलेले आहेत तर ते 100 डिग्री सेल्सिअसच्या वॉटरमध्ये, बॉइलिंग वॉटरमध्ये टाकलेले आहेत. सो आफ्टर दॅट आपल्याला काय करायचं आहे, तर त्याच्यानंतर टेक द स्पिअर आउट ऑफ दी वॉटर. मग आता हे जे स्पिअर होते हे आपल्याला पाण्यामधून बाहेर काढायचे आहेत. कधी बाहेर काढायचे आहेत, की जेव्हा ते सगळेजणांना आपल्याला थोडा वेळ ठेवायचं आहे, आणि थोड्या वेळानंतर त्यांना आपल्याला या वॉटरमधून बाहेर काढायचं आहे. आणि बाहेर काढल्या त्यांना लगेचच या वॅक्सच्या लेअरमध्ये ठेवायचं आहे. पहिल्यांदा तर आपण आयरन ठेवणार आहोत, मग कॉपर ठेवणार आहोत, आणि मग लीड ठेवणार आहोत. ओके, सो अशा प्रकारे प्रत्येकाला आपल्याला या वॅक्सच्या लेअरमध्ये ठेवायचं आहे. सो आफ्टर दॅट काय सांगितलेलं आहे ते आपण वाचूया. त्याच्यानंतर नोट द डेप्थ दॅट ईच ऑफ दी स्पेअर गोज इन टू दी वॅक्स. आता जेव्हा आपण याला बॉईल वॉटरमधून काढणार आणि लगेचच या तिघांना पण वॅक्स लेअरमध्ये टाकणार, तर सगळ्यात पहिल्यांदा जो जो खाली जाणार आहे, म्हणजे जो जास्त डेप्थ कवर करणार आहे, तो असणार आहे आयरन स्पेअर. नंतर असणार आहे कॉपर स्पेअर, नंतर असणार आहे लीड स्पेअर. मग असं का होते किंवा हे खाली मेन वितळल्यानंतर ते खाली काय येत होते, तर या ठिकाणी आयरनने जेव्हा ते या ठिकाणी बॉइल्ड वॉटरमध्ये होते, जेव्हा वॉटरचं टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस होतं, तेव्हा आयरनने जेवढी पण हीट त्या वॉटरमधून ॲब्झॉर्ब केलेली आहे, तर तेवढी हीट त्याच्यामध्ये आहे, आणि त्या हीटच्या आधारेच ते मेन वितळून तो खाली जातो आहे. नेक्स्ट कॉपरने जेवढी हीट ॲब्झॉर्ब केली असेल त्याच्या कॅपॅसिटीनुसार तेवढी तो इथे वॅक्समध्ये देणार आणि तो खाली जाणार, आणि लीडने जेवढी हीट ॲब्झॉर्ब केली असेल त्याच्याप्रमाणे तो तेवढी डेप्थ कवर करेल. सो अशा प्रकारे हा एक्सपेरिमेंट आहे. नेक्स्ट आहे द स्पेअर विच ॲब्झॉर्ब्स मोर हीट फ्रॉम वॉटर विल गिव्ह मोर हीट टू वॅक्स. आता आयरनने जास्त हीट ॲब्झॉर्ब केली असणार आहे, त्याच्यामुळे आयरन जास्त डेप्थमध्ये गेलेला आहे, जास्त हीट त्याने वॅक्सला दिलेली आहे, कारण जेवढी हीट त्याने घेतली तेवढीच हीट तो देऊ शकणार आहे. मग याचाच अर्थ आयरनने जास्त हीट ॲब्झॉर्ब केली होती. मोर वॅक्स विल थर्स मेल्ट अँड स्पेअर विल गो डीपर इन दी वॅक्स. आणि त्याच्यामुळे जास्त वॅक्स मेल्ट होणार, जर जास्त हीट दिली तर जास्त वॅक्स मेल्ट होणार, म्हणजेच जास्त मेल्ट होणार, आणि त्याच्यामुळेच आयरन अजून खाली जाणार. इट कॅन बी ऑब्झर्व्ड दॅट द आयरन स्पेअर गोज डीपेस्ट इन दी वॅक्स. आणि मग याच्यावरून आपल्याला हे कळते की आयरन स्पेअर जो आहे तर तो जास्त खाली जातो आहे या कम्पॅरेटिव्हली टू अदर 2 स्पेअर्स. नेक्स्ट आहे लीड स्पेअर गोज द लिस्ट. आणि लीड स्पेअर जो आहे तर तो कमी खाली जातो आहे. ते जर आपण पाहिलं तर फर्स्ट जास्त खाली कोण जातं आहे, आयरन, त्याच्यानंतर थोडंसं कॉपर आहे, आणि सगळ्यात कमी खाली कोण गेलेलं आहे, लीड. याचाच अर्थ लीडनी सगळ्यात कमी हीट एनर्जी ॲब्झॉर्ब केली होती, त्याच्यामुळे त्याला कमीच हीट एनर्जी वॅक्सला देता आली, आणि तो कमी उंचीवरच खाली गेलेला आहे. ओके, सो नेक्स्ट आहे लीड स्पेअर गोज द लिस्ट अँड कॉपर गोज टू इंटरमिडिएट डेप्थ. आणि कॉपर कसं आहे, मध्ये आहे ना दोघांच्या, सो इंटरमिडिएट डेप्थमध्ये आहे.
This shows that for equal rise in temperature, the three spheres have absorbed different amounts of heat. मग टेम्परेचर तर तिघांना पण सेमच दिलं होतं, 100 डिग्री सेल्सिअस वॉटरमध्येच तिघांना पण ठेवलं होतं. बट या तिघांपैकी आयरनने जास्त हीट ॲब्झॉर्ब केली, लीडने सगळ्यात कमी हीट ॲब्झॉर्ब केली, कॉपरने दोघांपेक्षा पण मधली हीट ॲब्झॉर्ब केली. मग प्रत्येकाची हीट ॲब्झॉर्ब करण्याची कॅपॅसिटी वेगवेगळी असते. प्रत्येक आयरनची, प्रत्येक कुठल्या पण मेटलची वेगवेगळी असणार आहे. सो धिस मीन्स दॅट द प्रॉपर्टी विच डिटरमाइन द अमाऊंट ऑफ हीट ॲब्झॉर्ब बाय अ स्पेअर इज डिफरंट फॉर 3 स्पेअर्स. ओके, म्हणजे याचाच अर्थ काय आहे की एखाद्या स्पेअरने हीट किती ॲब्झॉर्ब करायची ही एक प्रॉपर्टी आहे आणि या प्रॉपर्टीलाच आपण स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी असं म्हणतो. ओके, मग या ठिकाणी आयरनची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी काय आहे, कॉपरची काय आहे, लीडची काय आहे हे आपल्याला खाली दिलेलं आहे, ते आपण पाहणार आहोत. सो पहिल्यांदा तर या ठिकाणी स्पेसिफिक हीट ऑफ दॅट ऑब्जेक्टची एक डेफिनेशन दिलेली आहे. स्पेसिफिक हीट ऑफ ऑब्जेक्ट ती आपण पाहूया. द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ अ युनिट मास ऑफ अन ऑब्जेक्ट बाय 1 डिग्री सेल्सिअस इज कॉल्ड स्पेसिफिक हीट ऑफ दॅट ऑब्जेक्ट. म्हणजे या ठिकाणी एखाद्या ऑब्जेक्टला त्याचं टेम्परेचर वाढवण्यासाठी, म्हणजे दुसऱ्या एखाद्या ऑब्जेक्टचं टेम्परेचर वाढवण्यासाठी जेवढी पण हीट एनर्जी लागते 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर वाढवण्यासाठी, त्याला आपण स्पेसिफिक हीट ऑफ दॅट ऑब्जेक्ट असं म्हणतो. ओके, सो याच्यानंतर नेक्स्ट आहे द स्पेसिफिक हीट ऑफ स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी इज डिनोटेड बाय द लेटर स्मॉल सी. म्हणजे स्मॉल सीने स्पेसिफिक हीट एनर्जी, हीट कॅपॅसिटी डिनोट केलं जातं. आणि द SI युनिट ऑफ स्पेसिफिक हीट इज जोल पर डिग्री सेल्सिअस. SI युनिट काय आहे, जोल पर डिग्री सेल्सिअस किलोग्राम. आणि CGS युनिट आहे कॅलोरी पर ग्राम डिग्री सेल्सिअस. ओके, सो SI युनिट आणि CGS युनिट या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता नेक्स्ट काही असे सबस्टन्सेस आहेत की ज्यांचं स्पेसिफिक हीट इथे आपल्याला दिलेलं आहे. कशामध्ये दिलेलं आहे, कॅलोरी पर ग्राम डिग्री सेल्सिअस, म्हणजे CGS युनिटमध्ये आपल्याला दिलेलं आहे. सो पहिले तर आहे वॉटर, ज्याचं स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आहे 1.0 कॅलोरी पर ग्राम डिग्री सेल्सिअस. पॅराफिन्स आहे 0.54 कॅलोरी पर ग्राम डिग्री सेल्सिअस. केरोसिन्स आहे 0.52 कॅलोरी पर ग्राम डिग्री सेल्सिअस. त्याच्यानंतर आहे ॲल्युमिनियम 0.215 कॅलोरी पर ग्राम डिग्री सेल्सिअस. आयरन आहे 0.110 कॅलोरी पर ग्राम डिग्री सेल्सिअस. कॉपर आहे 0.095 कॅलोरी पर ग्राम डिग्री सेल्सिअस. सिल्वर आहे 0.056 कॅलोरी पर ग्राम डिग्री सेल्सिअस. आणि मर्क्युरी आहे 0.033 कॅलोरी पर ग्राम डिग्री सेल्सिअस. आता आपण हे का वाचलं तर याच्यावरती आधारित वॉटरवरती, केरोसिनवरती किंवा ॲल्युमिनियमवरती आधारित काही एक्झाम्पल्स आपल्याला सॉल्व करायचे आहेत एक्सरसाइजमध्ये. सो हे रीड करणं आवश्यक होतं. नेक्स्ट आता आपण पाहतोय याच्या पुढचं जे टॉपिक आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की इफ स्पेसिफिक हीट ऑफ अन ऑब्जेक्ट इज सी. आपण आत्ताच बघितले की स्पेसिफिक हीट कशाने डिनोट केलं जातं, बाय स्मॉल सीने. द मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट इज एम. एखाद्या ऑब्जेक्टचं मास एमने डिनोट करतात. टेम्परेचर, अँड इफ द टेम्परेचर ऑफ ऑब्जेक्ट इज राइज्ड इट इज डिनोटेड बाय डेल्टा टी डिग्री सेल्सिअस. ओके, डिफरन्स बिटवीन टेम्परेचर असेल तर आपण कशाने डिनोट करतो, डेल्टा टीने डिनोट करतो. ओके, द हीट एनर्जी ॲब्झॉर्ब बाय द ऑब्जेक्ट. मग एखाद्या ऑब्जेक्टने किती हीट एनर्जी ॲब्झॉर्ब केलेली आहे ते आपण कसं फाइंड आउट करणार, तर त्यासाठी फॉर्म्युला आहे एम म्हणजेच मास इंटू स्पेसिफिक हीट इंटू राइज इन द टेम्परेचर. ओके, सो हा आहे फॉर्म्युला जो खूप महत्त्वाचा आहे आणि याच्यावरती आधारित अनेक एक्झाम्पल्स आपल्याला सॉल्व करायचे आहेत. ओके, सो या ठिकाणी ॲक्च्युअल फॉर्म्युला कसा आहे, क्यू इज इक्वल टू एम इंटू सी इंटू डेल्टा टी. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आता आपण पाहतो याच पद्धतीने, म्हणजे जसं की आपण या ठिकाणी पाहिलं की किती हीट एनर्जी एखाद्या ऑब्जेक्टने ॲब्झॉर्ब केली आहे ते फाइंड आउट करण्यासाठी आपण हा फॉर्म्युला वापरतो. मग त्याच पद्धतीने एखाद्या ऑब्जेक्टने किती एनर्जी लॉस्ट केलेली आहे ते फाइंड आउट करण्यासाठी आपण हा फॉर्म्युला वापरणार. इन द सेम वे इफ स्पेसिफिक हीट ऑफ एन ऑब्जेक्ट इज सी, स्पेसिफिक हीट आहे सी, मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट आहे एम, अँड इफ द टेम्परेचर ऑफ द ऑब्जेक्ट इज डिक्रीज्ड बाय डेल्टा टी. आता या ठिकाणी आपण हीट एनर्जी लॉस्ट करतो आहे आणि जेव्हा हीट एनर्जी लॉस्ट केली जाते तेव्हा टेम्परेचर काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. या ठिकाणी हीट एनर्जी ॲब्झॉर्ब केली जात होती त्याच्यामुळे या ठिकाणी टेम्परेचर जे आहे ते रेज झालं होतं, म्हणजेच इन्क्रीज झालं होतं, या ठिकाणी ते डिक्रीज होणार आहे. देन द हीट एनर्जी लॉस्ट बाय द ऑब्जेक्ट विल बी एम इंटू सी इंटू डेल्टा टी. फॉर्म्युला तोच राहणार आहे, फक्त या ठिकाणीचं डिस्क्रिप्शन बदलणार आहे कारण हीट एनर्जी ॲब्झॉर्ब केली जाते, हीट एनर्जी लॉस्ट केली जाते, हे वेगवेगळे टर्म्स आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढे आपल्याला पाहायचं आहे हीट एक्सचेंजचं प्रिन्सिपल. हीट एक्सचेंजचा प्रिन्सिपल आपण कुठे पाहतो तर आपल्याकडे थर्मास असतो. थर्मासमध्ये आपण पाहतो की हीट कशाप्रकारे एक्सचेंज होत असते. सो हीट एक्सचेंज. त्याच्यानंतर आहे की इफ हीट इज एक्सचेंज बिटवीन अ हॉट अँड कोल्ड ऑब्जेक्ट. तुम्हाला माहिती आहे की हीट नेहमी
ट्रॅव्हल करत असते, हीट नेहमी ट्रान्सफर होत असते हॉट ऑब्जेक्ट टू कोल्ड ऑब्जेक्ट. ओके, द टेम्परेचर ऑफ कोल्ड ऑब्जेक्ट गोज ऑन इन्क्रीजिंग ड्यू टू गेन ऑफ एनर्जी अँड द टेम्परेचर ऑफ हॉट ऑब्जेक्ट गोज ऑन डिक्रीजिंग ड्यू टू लॉस ऑफ एनर्जी. मग आता जेव्हा दोन ऑब्जेक्ट असतील, एक हॉट ऑब्जेक्ट आहे, एक कोल्ड ऑब्जेक्ट आहे. ओके, आणि मग काय होतं की हॉट ऑब्जेक्टची जी एनर्जी आहे तर ती कोल्डकडे ट्रान्सफर होते. आता हॉटची एनर्जी कोल्डकडे गेल्यानंतर हे कोल्ड जे आहे याचं टेम्परेचर वाढायला लागणार. ओके, आता ह्याची एनर्जी इकडे जाते म्हटल्यानंतर ह्याचं टेम्परेचर कमी होणार. मग हे कमी जास्त टेम्परेचर कुठपर्यंत होत असतं, तर दोघांचंही टेम्परेचर जोपर्यंत समान येत नाही तोपर्यंत. ओके, सपोज की याचं 40 डिग्री सेल्सिअस होतं, याचं 0 डिग्री सेल्सिअस होतं, मग ते हळूहळू वाढायला लागलं. मग सपोज की दोघांचं पण 20 डिग्री सेल्सिअस झालं की मग हे हीट एक्सचेंज स्टॉप होणार आणि दोघं पण 20 डिग्री सेल्सिअसपर्यंतच राहणार. सो पुढे आपल्याला सांगितलेलं आहे की द चेंज इन टेम्परेचर कंटिन्यूज टिल द टेम्परेचर्स ऑफ बोथ द ऑब्जेक्ट्स अटेन द सेम व्हॅल्यू. आणि हा जो टेम्परेचरमध्ये चेंज होतो तर तो कधीपर्यंत होतो, तर जोपर्यंत दोघांच्या व्हॅल्यूज सेम होत नाहीत तोपर्यंत. आणि एकदा का दोघांच्या व्हॅल्यूज सेम झाल्या की मग ते स्टॉप होतं हीट ट्रान्सफर होणं. नेक्स्ट, इन दिस प्रोसेस, या प्रोसेसमध्ये द कोल्ड ऑब्जेक्ट गेन्स हीट एनर्जी अँड दी हॉट ऑब्जेक्ट लूजेस हीट एनर्जी. जसं की हॉट ऑब्जेक्ट एनर्जी ट्रान्सफर करणार तर हॉट ऑब्जेक्ट काय करते, एनर्जी लूज करते आणि एनर्जी ट्रान्सफर केली जाते, त्याच्यामुळे कोल्ड ऑब्जेक्ट एनर्जी गेन करते. ओके, सो नेक्स्ट आहे इफ द सिस्टीम ऑफ बोथ द ऑब्जेक्ट्स इज आयसोलेटेड फ्रॉम द एन्व्हायरमेंट बाय कीपिंग इनसाइड अ हीट रेजिस्टंट बॉक्स. म्हणजे काय, तर मीनिंग दॅट द एनर्जी एक्सचेंज टेक्स प्लेस बिटवीन द टू ऑब्जेक्ट्स ओनली, then no energy can flow from inside the box or come into the box. म्हणजेच काय की जेव्हा आता हे या ठिकाणी हॉट ऑब्जेक्ट आहे, कोल्ड ऑब्जेक्ट आहे, हे जेव्हा या दोघांनाच फक्त आयसोलेट केलं असेल, म्हणजे आयसोलेट करणं म्हणजे काय की बाहेरची एनर्जी आत नाही जाणार, आतली एनर्जी बाहेर नाही जाणार, असं त्यांना आयसोलेट करायचं. त्यासाठी एक हीट रेजिस्टन्स बॉक्स वापरला जातो. हीट रेजिस्टन्स म्हणजे काय की जो बाहेरची एनर्जी आत नाही येऊ देत, आतली एनर्जी बाहेर नाही येऊ देत. असं जेव्हा असेल, जेव्हा हीट रेजिस्टंट ऑब्जेक्ट वापरला असेल तो काय करतो, बाहेरची एनर्जी आत नाही येऊ देत, आतली एनर्जी बाहेर नाही जाऊ देत. तर हीट एनर्जी, सो जेव्हा या ठिकाणी हीट रेजिस्टंट ऑब्जेक्ट असेल म्हणजे काय, तो हीटला आतमध्ये पण येऊ देत नाही आणि आतली हीट बाहेर नाही जाऊ देत. सो हीट रेजिस्टंट ऑब्जेक्ट असतील तर त्यावेळी फक्त या दोन ऑब्जेक्टमध्येच हीट एक्सचेंज होणार आहे, एक तर हॉट ऑब्जेक्ट आणि दुसरं म्हणजे कोल्ड ऑब्जेक्ट. ओके, सो जेव्हा फक्त या दोन ऑब्जेक्टमध्येच हीट एक्सचेंज होत असते तर तेव्हा एक प्रिन्सिपल आहे हीट एक्सचेंज प्रिन्सिपल. तो असा आहे की हीट एनर्जी लॉस्ट बाय हॉट ऑब्जेक्ट, म्हणजे हॉट ऑब्जेक्टनी हीट एनर्जी जेवढी लॉस्ट केलेली आहे, जेवढी कमी त्याच्याकडून काढून घेतलेली आहे, इज इक्वल टू हीट एनर्जी गेन बाय दी कोल्ड ऑब्जेक्ट. म्हणजेच या ठिकाणी हॉट ऑब्जेक्टनी जेवढी हीट एनर्जी लॉस्ट केलेली आहे इज इक्वल टू असणार आहे हीट एनर्जी गेन्ड बाय कोल्ड ऑब्जेक्ट. ओके, सो यालाच आपण प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज असं म्हणतो. आता नेक्स्ट आहे मेजरमेंट ऑफ स्पेसिफिक हीट, मिक्सिंग मेथड आहे अँड कॅलोरीमीटर. सो हे नेमकं काय आहे, कॅलोरीमीटर आपण याआधी पण 7th स्टँडर्डला पाहिलेलं आहे कॅलोरीमीटरचं स्ट्रक्चर नेमकं कसं असतं. सो कॅलोरीमीटर आणि त्याचबरोबर मिक्सिंग मेथडच्या सहाय्याने आपण मेजरमेंट ऑफ स्पेसिफिक हीट पाहणार आहोत. द स्पेसिफिक हीट ऑफ अन ऑब्जेक्ट कॅन बी मेजर्ड युजिंग मिक्सिंग मेथड. मग एखाद्या ऑब्जेक्टची स्पेसिफिक हीट आपण कशी मेजर करणार, तर ती मिक्सिंग मेथडच्या सहाय्याने मेजर केली जाते. मग ती मिक्सिंग मेथड काय आहे, तर यासाठी कॅलोरीमीटर वापरला जातो. कॅलोरीमीटर इज यूज्ड. आपण एकदा कॅलोरीमीटर पाहून घेऊया. सो 8th स्टँडर्ड सायन्सच्या बुकमध्ये आहे कॅलोरीमीटर. अशा प्रकारे कॅलोरीमीटर असतं, त्याच्यामध्ये थर्मामीटर असतं. हे अशा प्रकारचं असतं की जेणेकरून या ठिकाणी जी हीट आहे तर आतमधल्या ऑब्जेक्टची हीट बाहेर नाही जायला पाहिजे, बाहेरच्या ऑब्जेक्टची हीट आतमध्ये नाही यायला पाहिजे. त्यासाठी या ठिकाणी हीट रेजिस्टंट लीड असतं, त्याचबरोबर हीट रेजिस्टंट रिंग्ज असतात. या ठिकाणी व्हॅक्यूम आहे, एअर कॅव्हिटी आहे, का तर हीट ट्रान्सफर नाही व्हायला पाहिजे, बाहेरची हीट आत नाही यायला पाहिजे, आतली हीट बाहेर नाही यायला पाहिजे. तर अशा प्रकारे हे आहे कॅलोरीमीटर. सो आता आपण आपल्या बुकमध्ये जाऊया, ज्या ठिकाणी आपण पाहत होतो मेजरमेंट ऑफ हीट, स्पेसिफिक हीट. सो पुढे आपल्याला सांगितलेलं आहे की यू हॅव लर्न्ड अबाउट कॅलोरीमीटर इन प्रिवियस स्टँडर्ड. आता पण आपण ते कॅलोरीमीटर कशा प्रकारचं असतं, काय असतं ते पाहिलेलं आहे. इफ अ सॉलिड ऑब्जेक्ट इज पुट इन दी वॉटर इन ए कॅलोरीमीटर, जर एखादा सॉलिड ऑब्जेक्ट कॅलोरीमीटरमध्ये पाणी असतं, आपण आत्ताच बघितलं, त्याच्यामध्ये जर ठेवलं, सो हीट एक्सचेंज बिटवीन दी हॉट ऑब्जेक्ट अँड दी कोल्ड ऑब्जेक्ट, हीट एक्सचेंज बिटवीन दी हॉट ऑब्जेक्ट अँड वॉटर अँड कॅलोरीमीटर स्टार्ट्स. मग कॅलोरीमीटर, सपोज की हे कॅलोरीमीटर आहे, आता आपण पाहिल्याप्रमाणे या ठिकाणी वॉटर आहे, वॉटरमध्ये एखादं सॉलिड ऑब्जेक्ट आहे. तर मग जेव्हा या ठिकाणी कॅलोरीमीटरमध्ये हॉट ऑब्जेक्ट आणि वॉटरमध्ये त्याचबरोबर कॅलोरीमीटरमध्ये हीट एक्सचेंज होणं स्टार्ट होणार
आणि हे कुठपर्यंत कंटिन्यू होणार, तर जोपर्यंत टेम्परेचर ऑफ सॉलिड ऑब्जेक्ट, वॉटर अँड दी कॅलोरीमीटर बिकम्स इक्वल. हीट एक्सचेंज जेव्हा पण होतं तेव्हा ते कधीपर्यंत होतं, तर जेपर्यंत सगळ्यांचं टेम्परेचर इक्वल नाही होत तोपर्यंत हीट एक्सचेंज होत राहतं. सो याचाच अर्थ हीट लॉस्ट बाय सॉलिड ऑब्जेक्ट, कारण सॉलिड ऑब्जेक्ट काय आहे, त्याच्यामध्ये ऑलरेडी हीट आहे. सो सॉलिड ऑब्जेक्टची हीट लॉस्ट होणं म्हणजेच हीट गेन्ड बाय वॉटर इन दी कॅलोरीमीटर अँड हीट गेन्ड बाय कॅलोरीमीटर. असं का, तर हीट या ठिकाणी सॉलिड ऑब्जेक्ट, वॉटर आणि कॅलोरीमीटर यांच्यामध्ये हीट ट्रान्सफर होते. म्हणजेच सॉलिड ऑब्जेक्टमधली हीट लॉस्ट होणं याचाच अर्थ वॉटर आणि कॅलोरीमीटरनी हीट गेन करणं आहे, तरच सगळ्यांचं टेम्परेचर इक्वल होईल. ओके. सो नेक्स्ट आहे हिअर हीट लॉस्ट बाय सॉलिड ऑब्जेक्ट, म्हणजे चला आपण काय घेणार आहोत, क्यू घेणार आहोत, इज इक्वल टू मास ऑफ द सॉलिड ऑब्जेक्ट. त्या सॉलिड ऑब्जेक्टचं मास काय आहे, मल्टिप्लाय बाय इट्स स्पेसिफिक हीट. स्पेसिफिक हीट आपण सीने डिनोट करतो, मास आपण एमने डिनोट करतो, अँड डिक्रीज इन द टेम्परेचर जे आपण डेल्टा टीने डिनोट करतो. ओके. सो या ठिकाणी क्यू इज इक्वल टू एम इंटू सी इंटू डेल्टा टी अशा प्रकारे फॉर्म्युला तयार होणार आहे. कशासाठी, तर हीट लॉस्ट बाय सॉलिड ऑब्जेक्टसाठी. नेक्स्ट सिमिलरली हीट गेन्ड बाय वॉटर. सो या ठिकाणी जेव्हा हीट लॉस्ट झालेली आहे सॉलिड ऑब्जेक्ट करून, तर मग हीट गेन बाय वॉटर, कारण वॉटरने हीट गेन केलेली आहे. सो हीट गेन बाय वॉटर ते आपण कसं फाइंड आउट करणार, तर Q1 इज इक्वल टू मास ऑफ दी वॉटर इंटू इट्स स्पेसिफिक हीट इंटू इन्क्रीज इन टेम्परेचर. या ठिकाणी टेम्परेचर इन्क्रीज होते का, तर हीट गेन केलेली आहे. या ठिकाणी टेम्परेचर डिक्रीज झालं होतं का, तर हीट लॉस्ट केलेली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सेम ज्याप्रमाणे हीट वॉटरने गेन केली होती त्याचप्रमाणे हीट कॅलोरीमीटरने पण गेन केलेली आहे. सो हीट गेन बाय कॅलोरीमीटर इज इक्वल टू, त्याला आपण Q2 सपोज केलेला आहे. सो मास ऑफ द कॅलोरीमीटर मल्टिप्लाय बाय स्पेसिफिक हीट मल्टिप्लाय बाय, इथे पण इन्क्रीज इन टेम्परेचर होणार आहे कारण हीट काय झालेली आहे, गेन झालेली आहे. सो एम इंटू सी इंटू डेल्टा टी. ओके. सो आता हेच जे या ठिकाणी आपल्याला शब्दांमध्ये लिहून दिलेलं आहे ते आपण फॉर्म्युलामध्ये कसं लिहिणार, तर या पद्धतीने लिहिणार. सो हीट लॉस्ट बाय सॉलिड ऑब्जेक्ट जे की आपण Q पकडलं होतं, Q इज इक्वल टू हीट गेन बाय वॉटर जे की आपण Q1 पकडलं आहे. सो या ठिकाणी Q1 आणि या ठिकाणी हीट गेन्ड बाय कॅलोरीमीटर जे की आपण Q2 पकडलं, या ठिकाणी Q2. इथे आपण Q2 प्लस Q1 पण लिहू शकतो. ओके. सो याच्यानंतर पुढे आहे यूजिंग दीज इक्वेशन्स, या इक्वेशन्सच्या आधारे इफ द स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर अँड दी कॅलोरीमीटर आर नोन. मग या इक्वेशनच्या आधारे जर आपल्याला कॅलोरीमीटरची त्याचबरोबर वॉटरची जर स्पेसिफिक हीट म्हणजे सी माहिती असेल, द स्पेसिफिक हीट ऑफ द सॉलिड ऑब्जेक्ट कॅन बी कॅल्क्युलेटर. व त्याच्या आधारे आपण सॉलिड ऑब्जेक्टची स्पेसिफिक हीट पण कॅल्क्युलेट करू शकतो. ओके. कारण या ठिकाणी सीचा म्हणजेच स्पेसिफिक हीटची आवश्यकता आहे, कारण आपण सी काय मानतो, स्पेसिफिक हीट मानतो. सो जर आपल्याला वॉटर आणि कॅलोरीमीटरचं स्पेसिफिक हीट माहिती असेल तर नक्कीच आपण या ठिकाणी सॉलिड ऑब्जेक्टचं पण स्पेसिफिक हीट अशा पद्धतीने काढू शकतो. ओके. सो अशा पद्धतीने आपण हा लेसन या ठिकाणी पाहिलेला आहे आणि जो पूर्ण झालेला आहे याचे आधीचे पार्ट्स मी ऑलरेडी अपलोड केलेले होते. आणि या ठिकाणी काही सॉल्ड एक्झाम्पल्स आहेत, पेज नंबर 69, 70 आणि 71वरती हाफ आहे, जे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्हाला जर तो व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता, तो व्हिडिओ अपलोड केला जाईल. सो आय होप की तुम्हाला हा लेसन समजला असेल. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान आणि मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. त्याचबरोबर 10th स्टँडर्डच्या सर्व विषयांचे व्हिडिओज देखील अवेलेबल आहेत. आणि हे सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक्स दिलेल्या आहेत त्यावर तुम्ही क्लिक करून हे सगळे व्हिडिओज पाहू शकता. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. So friends, thank you so much for watching this video. See you in next video.